सायलॅब वापरून फाईल हँडलिंगवरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. ह्या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत खालील फंक्शन्ससह फाईल हँडलिंग: राइट फंक्शन, रीड फंक्शन, मोpen, मक्लोज. प्रात्यक्षिकेसाठी मी प्रतिष्ठापित सायलॅब वर्जन 533 सह उबुंटू लिनक्स 1204 ऑपरेटिंग सिस्टम वापरत आहे. तुम्हाला सायलॅबचे प्राथमिक ज्ञान असावे. नसल्यास संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आता आपण सायलॅबच्या काही फंक्शन्स पाहणार आहोत जे फाईल हँडलिंगसाठी उपयुक्त आहेत. फाईल हँडलिंग खालील गोष्टी समाविष्ट करतो: राइट फंक्शन वापरून फाईलमध्ये लिहिणे, रीड फंक्शन वापरून फाईलमधून वाचणे, मोpen फंक्शन वापरून अस्तित्वातील फाईल उघडणे आणि मक्लोज फंक्शन वापरून आधीपासून उघडलेले फाईल बंद करणे. आता फाईलमध्ये डेटा लिहिण्यापासून सुरूवात करू. या उद्देशासाठी राइट कमांड वापरली जाते. सायलॅब कन्सोल विंडोवर जाऊ. ह्यासह सुरूवात करण्यासाठी रँडम नंबर्सची एक मॅट्रिक्स तयार करू. टाईप करा रॅन्डम अंडरस्कोर मॅट्रिक्स इस इक्वॉल टीओ रांद ब्रॅकेटमध्ये 20, 1 ब्रॅकेट बंद करा, सेमिकोलॉन आणि एंटर दाबा. आता वर्तमान कार्यरत डिरेक्टरी तपासूया. टाईप करा pwd. माझ्या बाबतीत वर्तमान कार्यरत डिरेक्टरी /home/fossee आहे. खात्री करा की ह्या कमांड्सना कार्यान्वित करण्याआधी तुम्ही त्या डिरेक्टरीमध्ये आहे जेथे तुमच्याकडे रीड आणि राइट करण्याची परवानगी आहे. आता आपण राइट कमांड वापरून टेक्स्ट फाईलमध्ये व्हेरिएबल रॅन्डम अंडरस्कोर मॅट्रिक्स ची सामग्री लिहूया. टाईप करा राइट ब्रॅकेटमध्ये कोट्समध्ये random-numbers.txt कोट्स बंद करा, कॉमा रॅन्डम अंडरस्कोर मॅट्रिक्स ब्रॅकेट बंद करा आणि एंटर दाबा. आता पाहू की ही फाईल तयार झाली आहे का. मी सायलॅब कन्सोल विंडोला मिनिमाइज करेल आणि ती फाईल उघडेल जी माझ्या कॉम्प्युटरच्या फॉसी डिरेक्टरीमध्ये तयार आणि सेव्ह केली जाईल. तुम्ही पाहू शकता की व्हेरिएबल रॅन्डम अंडरस्कोर मॅट्रिक्स मधून डेटा टेक्स्ट फाईल random-numbers.txt मध्ये लिहिला गेला आहे. मी ही फाईल बंद करेल. सायलॅब कन्सोलवर परत येऊ. आता आपण एका फाईलमधील डेटा कसा वाचावा ते पाहू. ह्यासाठी आपण कमांड रीडला खालील प्रमाणे वापरूया. टाईप करा न्यू अंडरस्कोर वेक्टर इस इक्वॉल टीओ रीड ब्रॅकेटमध्ये कोटमध्ये random-numbers.txt कोट्स बंद करा, कॉमा 20, 1 ब्रॅकेट बंद करा आणि एंटर दाबा. रीड कमांड आर्ग्युमेंटमधील उल्लेख केलेल्या फाईलमधील सर्व डेटा वाचतो. जसे ह्या केसमध्ये random-numbers.txt आणि व्हेरिएबल न्यू अंडरस्कोर वेक्टर मध्ये संचित करते. डिस्प्ले सुरू ठेवण्यासाठी एंटर दाबा. जर आपण वरील कमांडमध्ये खालीलप्रमाणे बदल केले: न्यू अंडरस्कोर वेक्टर इस इक्वॉल टीओ रीड ब्रॅकेटमध्ये कोट्समध्ये random-numbers.txt, 19, 1 तर रीड कमांड ह्या आर्ग्युमेंटमधील उल्लेख केलेल्या फाईलमधून फक्त 19 डेटा व्हॅल्यूज वाचतो. जसे ह्या केसमध्ये random-numbers.txt आणि व्हेरिएबल न्यू अंडरस्कोर वेक्टर मध्ये संचित करते. ह्या कमांडला सायलॅब कन्सोलवर द्या आणि आऊटपुटची तपासणी करा. आता मोpen फंक्शन बद्दल पाहू. fd इस इक्वॉल टीओ मोpen ब्रॅकेटमध्ये फाइलनेम, मोड. मोpen कमांड एक अस्तित्वात असलेली फाईल उघडण्यास ह्याचा वापर होतो, जी एका प्रकारे fopen प्रक्रियेचे अनुरूप आहे. मोड एक कॅरेक्टर स्ट्रिंग आहे जो नियंत्रित करतो की का ही फाईल खालील गोष्टीसाठी उघडली गेली आहे. r वाचण्यासाठी फाईलला उघडते. rb वाचण्यासाठी एक बायनरी फाईलला उघडते. rt वाचण्यासाठी एक टेक्स्ट फाईलला उघडते. w लिहिण्यासाठी एक नवीन फाईल तयार करते किंवा फाईल उघडते आणि 0 लेंग्थ साठी संक्षिप्त करते. wb लिहिण्यासाठी एक नवीन बायनरी फाईल तयार करते किंवा फाईल उघडते आणि 0 लेंग्थ साठी संक्षिप्त करते.
डब्ल्यूटी लिहिण्यासाठी एक टेक्स्ट बायनरी फाईल तयार करते किंवा फाईल उघडते आणि झेरो लेंग्थ साठी संक्षिप्त करते. आ किंवा अब जोडतो आहे. फाईलच्या शेवटी लिहिण्यासाठी फाईल उघडते किंवा लिहिण्यासाठी एक फाईल तयार करते. R किंवा R+B अपडेट करण्यासाठी एक फाईल तयार करते, वाचते आणि लिहिते. उदाहरणार्थ fd _r mopen random-numbers, rt. वरील कमांड टेक्स्ट आणि रीड ओनली मोड म्हणून रॅन्डम डॅश नंबर्स ला उघडते. मक्लोज ब्रॅकेटमध्ये fd मोपेन वापरून उघडलेली फाईल बंद करतो. जेथे fd उघडलेल्या फाईलसाठी फाईल डिस्क्रिप्टर आहे. जर fd ला वगळले तर मक्लोज शेवटच्या उघडलेल्या फाईलला बंद करते. ह्या ट्युटोरियलसाठी बस एवढेच. आपण शिकलो खालील फंक्शनसह फाईल हँडलिंग: राइट फंक्शन, रीड फंक्शन, मोपेन, मक्लोज. प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रॉग आयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ओएफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.